अरे आधीच तुम्हाला फ्रेश करून ठेवलं ना. हे फक्त फवारा असतंय. मावा पाडा जिथं जिथं मावा पाडा तिथेच फवारला पाहिजे. नाही तर काय काय महाराज लोक फवाऱ्यातून किडे बाहेर येतात. मग असं नाही फवारणी झाली पाहिजे. विठाल विठाल काय होते महाराज, टाइम जर वाढून घेतला ना तर लय बेकार आहे. एका गावाला असंच कीर्तनाला गेलो आणि कीर्तनाला गेलो थोडं 5 मिनिटं कीर्तनाला जायलाच लेट झालं. काकडे महाराज आज लवकर आलो, तुम्ही लयच फोन केले. आणि ड्रायव्हर चांगला भेटला. विशेष म्हणजे त्यांनी गाडी पळवली. पण 5 मिनिटं लेट झाले एका कीर्तनात. आता सुरुवात करायला लेट झाल्यामुळे सोडायला मी माझ्या टायमात बरोबर सोड 11 वाजून 5 मिनिटं झाली. एक जण उठला, एवढा दांडू घेतला चौबदार मामाकडे का तसा, आणि असा मंडपाच्या भावताला फिरू लागला. मी मला मामा खाली बसवलं. तू चलू दे म्हणे, तुला कोणी बोलले त्याला पाहलो म्हणे मी. पण तसं काय नाही नाना, कोणाचं दडपण नाही ना तुम्हाला. विठाल महाराज म्हणजे स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती. मग आता पतीची सेवा महिलांसाठी विशेष तडका. पितृवचन सेवापती. मग आता पतीची सेवा, आता बऱ्याच बाया पतीची सेवा करतात ना, आणि पती बी तितक्या क्वालिटीचे असते. पण ऐका, पती हा परमेश्वर असतो कसा का असन. आता बघा तुम्ही ते सक्रातीला नाव घेत आपलं 7 जन्मासाठी कधी मागते ते वड सावित्री पौर्णिमा. हा ते वट सावित्री पौर्णिमेला. बरं मला सांगा, पेनाऱ्याची बायको कधी म्हणली का की मला हे नग? तिला जरी मनातून वाटत असलं हे नग हे नको, तरी बी भाषा कळणार नाही बरं का, लक्ष देऊ नाही का. तिला मनातून जरी वाटत असेल तर त्या माय माऊलीला वट पौर्णिमेच्या दिवशी आपल्या पतीसाठी काहीतरी मागावं लागतं. पण पतिव्रता महाराज म्हणले, तुका म्हणे पतिव्रता आणि तिची देवावरी सत्ता. मग पतिव्रता कोणाला म्हणायचं? जी पतीची सेवा करते महाराज, तिला पतिव्रता म्हणायचं. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. पतिव्रतीची इतकी ताकद सांगितली महाराज. जी महिला, जी माय माऊली जर खरोखर मनाभावातून जर आपल्या पतीची सेवा करत असेल तर सूर्याला थांबवायची ताकद तिच्यामध्ये आहे. विठाल पतिव्रता कोणाला म्हणायचं? एक छोटीशी कथा सांगतो शॉर्टकट मध्ये, आणि पुढे लगेच थोडस एक 5 मिनिट आपल्या पंढरपूरचं महात्म्य सांगून कीर्तनाला पूर्ण विराम देणार आहे. आता पतिव्रता कोणाला म्हणायचं बघा. पार्वती, सावित्री आणि लक्ष्मी ह्या ब्रह्म, विष्णू आणि महेश यांच्या पत्न्या, आणि त्यांना गर्व झाला. बघा महाराज म्हणले तिळ मात्रही गर्व व्हायला नाही. तुकोबराय म्हणले ज्याला जर अभिमान झाला, गर्व झाला, तुका म्हणे काय प्रमाण मला आठवत नाही. तुकोबराय म्हणले अभिमान व्हायला नाही पाहिजे, गर्व माणसाला व्हायला नाही पाहिजे. जर गर्व झाला, अभिमान झाला तर तो माणूस वाया जात असतो. थोडा बी गर्व व्हायला नको. आणि त्यांना गर्व झाला होता बघा की या जगतामध्ये आमच्यासारख्या पतिव्रत परत कोणीच नाही. असा कोणाला गर्व झाला होता? अभिमान गेला, तुका म्हणे देव झाला. अभिमान झाला, तुका म्हणे वाया गेला. तुकोबरायांचे 2 प्रमाण आहेत. जर अभिमानाचे तोंड काळे. महाराज म्हणले अभिमानाचं तोंड काळा असतं. बघा जे माणसं गर्विष्ठ असतात, जे माणसं क्रूर असतात, त्याचे चेहरे बघा ना, कवा ते म्हणजे मांजर तरी बरं दिसते असं दिसते. कधी पडलेले रडके चेहरे कवाच प्रफुल्लित नसतात. आणि जे माणसं मनातून मोकळे असतात कधी बी हसत असतात. आमचे पेंटर मामासारखे कुठे गेले आहेत कीर्तन पहा. माणसं करून रातच्या उठून पहा हसताना दिसणार. लय वेळ माणूस हो, आणि खरंच माणूस कलाकार.